शहरात ई सिगारेटच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात कडक कारवाई करत पोलिसांनी 2 लाख रुपयाची बंदी घातलेला माल जप्त केला आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील यशोदानगर सीम टाकडी येथे असलेल्या टेक्सास स्मोक शॉपवर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने ही कारवाई केली। नवीन विजय खंडेलवाल नावाचा एक व्यक्ती त्याच्या दुकानात ई सिगारेटचा साठा करून विक्री करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। या माहितीवरून कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला आणि आरोपीला अटक केली आणि दुकानातून विविध फ्लेवर्सचे ई सिगारेट जप्त केले। त्याची किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। आरोपीविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात ई सिगारेट प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे लक्षात घेण्यासारखं आहे की सरकारने ई सिगारेटवर पूर्णपणे बंदी घातली आहे, कारण ती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे। असे असूनही काही लोक गुप्तपणे त्याचा व्यापार करत आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बरोबर आहे। याच्यामध्ये आपण काल 10 तारखेला MIDC पोलीस हद्दीमध्ये टेक्सास स्मोक शॉप यशोधरनगर सिमटाकल हिंगणा रोड मेट्रो पिलर 104 या ठिकाणी जो पान शॉप आहे त्या पान शॉपमध्ये प्रतिबंधित ई सिगारेट विकत असल्याबद्दल आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या क्राईम युनिट क्रमांक 1 चे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी शोध घेण्याकरता गेले असता नमूद शॉपची आपण झडती घेतली। अशा शॉपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित ई सिगारेट्सचा स्टॉक मिळून आलेला आहे। त्याचबरोबर ती सिगारेट्स विक्री करत असतानाही त्या दुकानाचे दुकानदार मिळून आलेले आहेत। याच्यामध्ये एकूण 2 लाख रुपयाचा ई सिगारेटचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। सदरचा ई सिगारेटचा मुद्देमाल हा भारत सरकारकडील ई सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 प्रमाणे प्रतिबंधित आहे। अशा प्रकारचे सिगारेट तयार करणे, विक्री करणे, स्टॉक करणे, वाहतूक करणे याकरता नवीन कायदा बनलेला आहे। त्या कायद्याप्रमाणे हे प्रतिबंधित आहे। त्या अनुषंगाने आपण नमूद आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तो 2 लाख रुपयाचे ई सिगारेट जप्त केले आहेत आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई MIDC पोलीस स्टेशनकडे हँडओव्हर केली असून